हरे कृष्णा सर्वांना. आमच्याकडे ना उपवास कोणीच करत नाही, पण साबुदाणा खिचडी सगळ्यांना आवडते. आजही सुट्टी होती आणि साबुदाणा भिजवून ठेवलेला होता आणि कैवल्य वाट बघत होता, मम्मी कधी खिचडी बनवतीये. मी म्हटलं आज खिचडी नको बनवायला, आज काहीतरी वेगळं ट्राय करूया. खूप दिवस झाले मी रील बघत होते आणि मी एक रेसिपी बघून ठेवलेली आणि ती मला करायची होती. त्याच्यासाठी मी मिरची, कोथिंबीर, जिरे काढून घेतले आणि शेंगदाणे खमंग असे भाजून घेतले. कैवल्याची एक्झाम होती, त्याला अभ्यासाला बसवलेलं तर त्याला खूप कंटाळा आलेला आणि आमच्या मनूला खाऊन पिऊन निवांत झोपायचं एवढंच काम असतं. आणि राघव बघा मला बघितलं की रडायला सुरुवात करतो. एवढा वेळ शांत खेळत होता. मग मी रेसिपी करायला सुरुवात केली. शेंगदाणे मस्त बारीक करून घेतले आणि त्याच्याबरोबरच कोथिंबीर, मिरच्या आणि जिरे हेही बारीक करून घेतले. बटाटे उकडले होते, त्याची सालं काढून घेतली. तुम्हाला समजलंच असेल की मी काय करणार आहे. साबुदाणा वडे मी आजपर्यंत कधीच केले नव्हते. मी आज पहिल्यांदाच साबुदाणा वडे करत होते. दिसायला खूप छान दिसतात म्हणून मला ट्राय करायचे होते आणि रेसिपीही सोपी होती. मग मी मस्त असे वडे करून घेतले आणि वड्यांबरोबर खायला दहीही तयार करून घेतलं. खमंग असे वडे तळून घेतले. खरंच खूप छान झालेले, टेस्टी आणि कुरकुरीत झालेले वडे. कैवल्याला तर खूप आवडले. कोणाकोणाला आवडतात साबुदाणा वडे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चला तर मग बाय.